जय भीम नवोदय. मी चली कॅनकड. याला काही कारण नाही, असं चालले. मी ईश्वरी जाऊ लागले. चमूला मागून म्हणले व्हिडिओ कर माझा. तर हे बघा त्यांची गली. तर खूप साऱ्या शेळ्या आहेत. तिथं डॉगी बसलेला आहे आणि दिशान जाऊ लागला समोर तर त्याचा व्हिडिओ मी करू लागले. नंतर हे बघा एक आंब्याचं झाड आहे, छोटे 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 छोटे. याला कधी आंबे लागतील काय माहिती. ते शेळी ही आमची शेळी आहे, चारा खात होती. काळी काळी शेळी खूप छान आहे आणि तिला ना सगळ्या कोंबड्या बघत होत्या. हे करतात काय, हे करते काय आहे. इथे सगळे कपडे वाळू घातले, त्याच्यामुळे ती शेळी पण दिसत होती, पिले पण दिसत होती. हे घंटेचं झाड काल तुम्हाला दाखवलं, काल याला फुलं नव्हते पण आज याला फुलं आलेत. आणि याला म्हणतात कॅनल. कॅनल कोणाकोणाच्या गावला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या कॅनलवर सगळे लिंबाचे झाडं आहेत आणि त्या बाजूला खूप मोठं शेती आहे. या शेतीत आम्ही खूप बाहेर गेलो आणि इकडं ना शेतीच्या बाजूला एक बोराचं झाड आहे. तर मी दुरून व्हिडिओ केला. ती काय अशी दिसते कॅनल. तर मग आता ती पाणी असते आणि इथं आम्ही पोहायला येतो आणि मानलं जातं की या घरामध्ये भूत आहे. हे खरं आहे खोटं नाही माहीत नाही. इथं माणूस सेंडते म्हणून असं सांगतात. खूप जणं अफवा फैललेली, काय खरं आहे की नाही माहीत नाही. तर इथं समूना ईश्वरी गाड्या खेळू लागल्या दोघीजणी आणि ईश्वरी नंतर भांडणं करून बसली आणि समोर तिला शिकवत होती की उतर उतर उतर.